आणि सरकारनं केलेली लूट आहे. आणि मग जेवढं लुटलं तेवढं ते परत द्यावं. बसणाऱ्या बठ्या बैलाले अलप खाऊ घालायचा आणि चालणाऱ्या बैलाले मात्र कोंबे टोचायचे. हे काँग्रेस का षडयंत्र आहे. म्हणजे काँग्रेसनं ईव्हीएम मशीनचं रोप लावलं आणि भाजपनं ते वटवृक्ष केलं. आत्महत्या करणाऱ्या त्या बापाची ही लढाई आहे. त्याच्यात राजकारण करू नका. शेतकऱ्याच्या बरोबरीत आणि त्याच्यापेक्षा जास्त युवकांची आत्महत्या होत आहे. काही युवक आम्ही पाहतोय मानसिक तणावामध्ये येत आहे. नालायक हो, एवढे पण हरामी करू नका ना. भूमिका होती बच्चूभाऊंकडे पाहण्याची किंवा दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन बदलत गेलाय भाऊ. आयुष्यातल्या काही चुका असतात, त्या चुका वाटत असेल, पण मला ते वाटत नाही. मला का वाटत नाही? कारण त्या चुकीमुळं मला दिव्यांग मंत्रालय भेटलं. कशा कशा पद्धतीनं तुम्ही बदल केला, कशा कशा पद्धतीनं तुम्ही राजकारण केलं. शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं, वृत्ती मात्र अफजल खानाची ठेवायची. त्याच्यातला प्रकार आहे. म्हणजे कोणी बोलणारा नसावा, बोलू नये, काही करू नये. नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपलं आजच्या खास पॉडकास्टमध्ये. कारण आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या तडफदार नेतृत्वाने, तसंच दमदार नेतृत्वाने आणि सोबतच सामाजिक बांधिलकीने या सबंध महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बच्चूभाऊंच्या बद्दल आपल्याला सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी या महाराष्ट्रात वंचितांसाठी, अपंगांसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती विशेष त्यांनी आंदोलनं केली आहेत. त्यांची आंदोलनं फार प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये शोले प्रकारचं आंदोलन, शोले टाईप आंदोलन, किंवा त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की अशी विविध आंदोलनं त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील त्या त्या ठिकाणी त्यांची आंदोलनं आपल्याला प्रसिद्ध आहेत. म्हणून त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. त्यांचं आपण नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7 दिवसीय अन्नत्याग आंदोलन झालं होतं. त्या अनुषंगाने आपण या पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांनी 7 दिवसामध्ये त्यांचे अनुभव जाणून घेऊया. शासनाकडचे त्यांचे काही मागण्या आहेत त्या जाणून घेऊया. सोबतच त्यांचं काही विचार काय आहेत आणि पुढच्या दिशा काय असतील या संदर्भातला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, सर्वप्रथम आपण कसे आहात? कारण 7 दिवसाचं आपण अन्नत्याग आंदोलन केलं भाऊ, आणि त्यामध्ये आपण कसे आहात सध्या हे आम्हाला विचारायला पाहिजे. खरं तर शेतकऱ्याच्या कृपेनं, दिव्यांगाच्या आशीर्वादानं व्यवस्थित आहे. भाऊ, आपण यामध्ये साधारण 17 मागण्या या आंदोलनामध्ये केलेल्या होत्या. विशेषतः शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, अपंगांसाठीचं जे काही मानधनामध्ये वाढ असो, विधवांसाठीचं मागण्या असो, या सगळ्या मागण्यांपैकी आपल्याला 17 मागण्यांमध्ये सर्वात महत्वाची मागणी कोणती राहिली भाऊ, आणि आपल्याला का ती मागणी महत्वाची आहे? सगळ्याच महत्त्वाच्या, असं नाही आहे का एक महत्त्वाची आणि एक महत्त्वाची नाही आहे. कर्जमाफी ही लुटीतून आलेली मागणी आहे. कारण सरकारनं गेल्या 10-15 वर्षात सातत्यानं लुटलं आहे. ते कोणाचंही सरकार असू द्या. सोयाबीन 3,500ला विकावं लागली. आता तुरीचे भाव कमी झाले. 7,300 होते, आता 6,000 वर ते तूर आली. आणि साध्या हमीभावसुद्धा भेटू शकले नाही. आणि उत्पादन खर्च वाढत चालला आणि हमीभाव मात्र कमी होत चाललेले आहे. त्या लुटीतून ही व्यवस्था, ही मागणी आली आहे. वास्तविक पाहता ही काही कायमस्वरूपी मागणी नाही आहे. लुटीत तो सावरला पाहिजे आणि सरकारनं केलेली लूट आहे. आणि मग जेवढं लुटलं तेवढं ते परत द्यावं, हा तिच्या मागचा खरं तर विषय आहे. खरी मागणी तर हमीभावाचीच आहे. तर जिथपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही तो कायदा केला पाहिजे. आणि हमीभावाचा कायदा करून त्या पद्धतीने ते माल खरेदी करून त्याची सक्ती केली पाहिजे. का कुठल्याही जिल्ह्यामध्ये हमीभावाच्या खाली मार्केटमध्ये खरेदी झाली नाही पाहिजे. हमीभावही चुकीच्या पद्धतीनं काढलं जातं, पण तरी असू दे. का नाही पूर्ण उपचार आहे तर कमसे कम एखादी गोळी देऊन त्याला वाचवता येईल. कारण हमीभावामध्ये फरक काय आहे तर ते काँग्रेसच्या राजवटीपासून तर भाजपापर्यंत 50% नफा धरून भाव काढू असं काँग्रेसनं म्हटलं होतं. 2013, 3, 4 मध्ये स्वामीनाथननं तो रिपोर्ट मला वाटतं सरकारला दिला होता. आणि तो अहवाल दिल्यानंतर सुद्धा काँग्रेसनं 50% नफा धरून भाव देऊ शकले नाही. पण 2014च्या पहिल्या निवडणुकीमध्ये मोदीजीनं वचननामा दिला होता आणि त्या वचननाम्यात म्हटलं होतं की आम्ही 50% नफा धरून भाव देऊ, पण तो दिला नाही.
साधं एक उदाहरण सांगतो ना, एवढं सगळं सांगत बसतो तर सगळ्या पिकाचं सांगतो म्हटलं तर त्याला खूप वेळ जाईल. साधं मागच्या वेळेस सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000ची केली आणि सोयाबीनचे भाव 5,000 जाहीर केले, म्हणजे 2,000नं कमी केले. आता ही जे शिफारस केली कृषी मूल्य आयोग, राज्याच्या कृषी मूल्य आयोगानं, त्याचे अध्यक्ष पाशा पटेल आहे, यांनी 15% नफा धरून ही शिफारस जाहीर केली. म्हणजे 15% जरी किमान शेतकऱ्याला नफा भेटला असेल, त्याला तो भेटला पाहिजे असं वाटत असेल, तर 7,000 रुपये पर क्विंटला मागं जर भाव भेटले सोयाबीनला, तर मग 15% नफा भेटेल. आणि तर तो 15% नफा देऊन भाव जाहीर करावा अशी शिफारस राज्यानं केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाकडे केली आणि केंद्रानं ते जाहीर केली नाही. जाहीर केली तर ते 5,000 केली, म्हणजे 15% नफ्यानं 7,000 आणि 5,000 जाहीर केले, म्हणजे 20% घाट्यानं हमी भाव जाहीर केले. आणि ही दुरुस्ती याच्यासाठी स्वामीनाथन आयोग आपण नेमला होता, त्यानं जो अहवाल दिला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप प्रामाणिकपणे मांडल्या होत्या. परंतु शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाही, मजुराला पैसे द्यायचे नाही, कामगार असेल, कष्ट करणारे जे जे काही समाज आहे, म्हणजे कष्ट करणारा समाज म्हणजे तो हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, तेली आहे, सर्व धर्म माळी आहे, कुंभी आहे, सर्व जातीचा आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, यांच्या बाजूची ही लढाई आहे कष्ट करणाऱ्यांची. त्या जातीतल्या श्रीमंत लोकांची ही लढाई नाही आहे. त्या जातीतल्या अतिशय कष्ट करणारा एक समाज आहे आणि तो सगळ्या जाती धर्मात आहे, तो सगळ्या पक्षात आहे, त्याची ही लढाई आहे. जसं आपण सांगितलं का उत्पादन खर्चावर हमीभाव तुम्ही देत नाही आहे, तर उत्पादन खर्च कमी करता येईल. मग तो कसा करता येईल, तर त्याला जोडून आपण मागणी केली होती का MRHSमधून पेरणी ते कापणीपर्यंत, म्हणजे ही मागणी खरं तर रामबाण उपाय आहे. पेरणी ते कापणीपर्यंत जर सगळे कामं MRHSमध्ये केली, तर काल परवा आमची भारत गोगावले रोजगार हमी मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत हे मुद्दे मी रेस केले. ते म्हणत होते का बरेच अधिकारी असे म्हणतात का बहुपीक पद्धतीनं जी बहुवार्षिक पीक आहे त्यालाच आपण MRHSला घेता येतं, पण 267 कामामध्ये गवत लावण्यासाठी पण MRHSमधून पैसे देतो, पण पीक लावणारे पैसे देत नाही. म्हणजे श्रीमंत होऊ द्यायचं नाही शेतकऱ्याला, त्याला उपाशी ठेवायचं आहे कायमचं. तो उपाशी राहिला म्हणजे श्रीमंताचं जगणं सुकर होतं. हा सरळ सरळ सूत्र आहे. आणि मग तो त्याच्यापासून मुद्देहीन करायचा आहे, त्याला तत्वहीन जसं मुद्देहीन करायचा आहे. मुद्दा काय आहे, तर तो जातीचा आहे, धर्माचा आहे, आरक्षणाचा आहे, असं समोर आणून महत्त्वाच्या मुद्द्याला व्यवस्थित त्याला कलटणी द्यायचं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं का भारत गोगावलेंना आम्ही सांगितलं का तुम्ही एक क्रांतिकारी निर्णय, जसं विसपागेनं रोजगार हमी योजना आणली, यशवंतरावनं ते मान्य केली आणि पुऱ्या देशाला रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर MRHS आलं आणि या महाराष्ट्रानं देशात ते क्रांती केली आणि रोजगाराची हमी दिली. रोजगाराची हमी तर दिलीच दिली, पण श्रममूल्य जपण्याची एक नवीन संस्कृती रोजगार हमी योजनेनं आपल्याला दिलेली होती. म्हणून त्यांना आमची विनंती आहे, मी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे का पेरणी ते कापणीपर्यंत 9 कामं शेतात करता येतं. म्हणजे वखरण करता येतं, डवरणे आहे, निंदण आहे, खुरपण आहे, जे काही असेल असे 9 पद्धतीचे, फवारणी आहे, खतं टाकणे आहे. तर याच्यापैकी 2 कामं सध्या घ्यायचे आणि ते कोणत्या घटकाचे घ्यायचे, तर ज्या आत्महत्याग्रस्त महिला आहेत त्या आणि दिव्यांग शेतकरी आहेत ते, म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला आणि दिव्यांग शेतकरी, या 2 घटकांना पहिले या योजनेमध्ये सुरुवात करा. आणि पैसे नाही आहे तर 1 एकरच घ्या. 1 एकर जरी घेतलं तर महाराष्ट्रातल्या विधवा भगिनी ज्या शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातले दिव्यांग बंधू आहे त्यांना जर आपण इन्व्हॉल्व केली तर हा क्रांतिकारी निर्णय. त्याच्यातले 9 कामं नाही तर 2च कामाला MRHSला जोडा, म्हणजे क्रांतीचं पाऊल टाकण्यास सुरुवात होईल. आणि उत्पादन खर्च कमी झाला तर गारपीट येऊ का ऊन तपो किंवा पाणी नको येऊ दे किंवा भाव कमी येऊ दे, आम्ही थोडंसं स्थिर राहू आणि मग शेतकऱ्याचं मरण थांबू शकतं, आत्महत्या थांबल्या पाहिजे, हा आमचा अजेंडा असला पाहिजे. म्हणजे जसं आपण सिंदूरची यात्रा काढली तर ह्या इथं जे शेतकऱ्याचं सिंदूर रोज पुसलं जातं त्या ऑपरेशन जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत गाय जे आहे, ज्या म्हणजे दूध उत्पादक शेतकरी आहे त्याला सुद्धा MRHSमध्ये जोडलं पाहिजे. ही कशी ज्या बदमाशकी आहे ते काँग्रेसच्या काळात बदमाशकी होते आणि भाजपच्या काळात, मला कुठलाही पक्ष जवळचा नाही आहे, शेतकरी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी सांगतो आहे का युरियाच्या पोत्याला मार्केट भाव जे आहे युरियाचे एका पोत्याचे हे 448 आहे आणि त्याला भेटणारी सबसिडी कंपनीला हे 1700 आहे. म्हणजे मार्केट भाव 448, सबसिडी 1700,
तर तुम्ही कंपनीला पैसे देता आणि कंपनी 100 पोत्याचे 1000 पोते दाखवतं, म्हणजे याच्यातले हात कोणाचे ओले होते. मग आमचं म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट सबसिडी एकरा मागं आम्हाला द्या, कंपनी काय भावात विकन ते आम्ही पाहून घेऊ. नाही तर मग तुम्ही खतं जे निर्माण होते कंपन्या तयार करतात त्या खताले तुम्ही सबसिडी देता. मग शेणखताले का नाही आहे, तेही खतच आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या फॅक्टरीत तयार झालं तर त्याला महत्व नाही आणि कंपनीच्या फॅक्टरीत तयार झालं तर त्याला महत्व आहे, कारण पैसेचा हातमारी जे सुरू आहे, छापेमारी, ते व्यवस्थित इथं केलं जातं. पण दूध व्यवसायाला कसं जोडता येईल आणि MRHS मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 28,000 ग्रामपंचायत आहे, तर 10 दिव्यांगाला किमान 100 दिवसाची मजुरी दिली पाहिजे, किमान 100 दिवसाची. म्हणजे किमान 1 कोटी दिव्यांगांना वर्षभरात 20 ते 30,000 भेटन, त्याला उपाशी मरावं लागणार नाही आणि श्रममूल्य संस्कृतीला खऱ्या अर्थानं जपलं पाहिजे. कारण योजना ह्या श्रमावर आधारित, कष्टावर आधारित आणि त्याच्या अडचणीवर आधारित केल्या पाहिजे. त्या राजकीय हेतूनं ज्या काही लाडकी बहीण आली ते सगळ्यांसाठी आली, त्याच्यापेक्षा हे जर श्रमावर आधारित योजना सुरू करतील तर त्याचा फायदा होईल. तिसरं शेवटचं सांगतोय का, फळ उत्पादक जसं संत्रा आता मरत आहे, तर 3+5 असं जर केलं तर हे कायम सोल्युशन सांगतोय आम्ही काही असं करत नाही. हा फार अभ्यास करून पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करायची वेळ येणार नाही. आणि याच्यासोबत आपण जे म्हणतोय का जे MRHS जसं गाईसोबत जोडलं पाहिजे फल उत्पादनासोबत, आणि मजुरी जे भेटतं MRHS मध्ये मजूर करणारा जो आमचा आदिवासी बांधव जास्त आहे, तो जो मजुरी करते त्याचे भाव मजुरी कशी वाढली, 1 वर्ष 2 रुपये वाढली, 1 वर्ष 3 रुपये वाढली, 1 वर्ष 5 रुपये वाढली आणि त्याला भेटणारी मजुरी फक्त 312 रुपये आहे. 312 रुपये 100 दिवस रोजगार देता तुम्ही, तर 300 रुपयानं 100 दिवस जरी रोजगार पकडला तर तितक्या ह्याच्यात त्याचं जगणं होत नाही. एका इकडे कामगार कायदा काय म्हणतं, कामगार किमान वेतन असं म्हणतं कामगाराचं, हेच 14,500-15,000 रुपये तरी त्याला महिन्याचे भेटले पाहिजे. मग एका इकडे तुम्ही कायदा फॅक्टरीसाठी करता, पण तुम्ही जेव्हा रोजगार देता तेव्हा तुम्ही कायदा पायदळी तोडता. तर त्याचं ते मजुरीची मजुरी वाढली पाहिजे. आणि शेतमजुरासाठी प्रॉपर शेतमजुरासाठी ही एक वित्त मंडळ बनवलं पाहिजे, जे तुम्ही जातीनिहाय बनवलं. ते जर भूमिहीन शेतकरी आहे, म्हणजे जवळजवळ जमीनच नाही, आता शेती असणारा शेतकरी जर अडचणीत आहे तर त्याच्यावर जगणारा मजूर त्याच्यापेक्षा अडचणीत आहे. आणि येणारं जे काही चॅलेंज आव्हानं आहे हे मजुरीचे राहणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा धोक्यात त्याच्यात तर त्याला सुद्धा साधा अपघात झाला तर शेतकऱ्याला अपघाताचे पैसे भेटते पण मजुराला भेटत नाही. तर हा जो विषमता आहे ही आम्हाला कमी करायची आहे, म्हणून ते मागणी आपण त्याला जोडली. आणि देणंच होत नसेल तर तामिळनाडूसारखं 10,000 रुपये पॅकेज द्या, म्हणजे तिच्या पेरणी कापणीच्या वेळेस ते कामी येईल. अशा आम्ही मागण्या मुद्दामून, म्हणजे हमी भाव, कर्जमाफी आणि शेतकऱ्यासाठी MRHS, हे जर झालं तर एक क्रांतीचं पाऊल. पण ते आता मानसिकता काय आहे का, शेतकऱ्याला सुखी होऊ द्यायचं आहे का, पहिला प्रश्न. ते कुठल्याही पक्षाला, त्याला जर तुमचं जर प्लॅनिंग, म्हणजे सगळ्या पक्षाचं जर प्लॅनिंग असं असेल का शेतकऱ्यांना शेती विकावी, हे कटकारस्थान तुम्ही करत असाल तर तुम्ही शेतकऱ्याला हे मारणारच आहे. बजेटमध्ये पैसे नाही तर तुम्ही आमच्यासमोर बसा, आम्ही तुम्हाला बजेटमध्ये कसे पैसे उपलब्ध करून देतोय. जरी मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नसेल तरी मला तिथं समजतं का बजेटमधून आम्ही जे अर्थहीन झालेलं आहे, आम्हाला लोकांच्या खिशात पैसे द्यायचे आहेत. तुम्ही लोकांच्या हातात, युवकांच्या हातात झेंडे देऊन, जाती धर्माचे झेंडे देऊन तुम्ही जे सत्ता कमावली त्याच्या उलटं आम्हाला जायचं आहे का तुमच्या सत्तेतून आमच्या गरिबाच्या, कष्ट करणाऱ्याच्या हातात आम्हाला पैसे द्यायचे आहे. आणि पैसे नसणाऱ्या, कष्ट करणाऱ्या माणसाला जर पैसे जात नसेल तर त्याच्यासाठी आम्ही उभं राहायचं आहे. हे आमचा सरळ उद्देश आहे. आजही मोठ्या भरतीच्या ज्या जागा निघाल्या पाहिजे होत्या, ज्याची रिक्वायरमेंट जास्त आहे, किमान 2-2 लाखाची भरती आपल्याला आतापर्यंत करायची होती, लहान लहान जागा काढून तुम्ही थोडीशी समाधानी केली आहे. तर एका इकडे नोकरीमध्ये त्याला जागा नाही तर त्या जागा काढल्या पाहिजे. मजुराची मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, ह्या सगळ्यांचा हा सबव्यवसाय आहे. जसं दूध आहे, तर दुधाला तुम्ही भाव देऊ शकत नसेल तर MRHS जोडा.
तर 5 गाईला 100 दिवसाची हे द्या, म्हणजे शेणपवटा करण्यात काय, हे पर्यावरणाशी संबंधित आहे. बरं. नेपाळला सेंद्रिय शेतीसाठी एक सबसिडी देतं, बरं. सेंद्रिय शेतकरी उभा करतं. तुमच्यासारखं नाही गोपालन म्हणा बरं. आणि काहीच द्यायचं नाही, म्हणायचं नाही गाय आमची माता आहे, पण देणार काहीच नाही. गायला कापूही द्यायचं नाही, त्या मताचं आम्ही आहे, पण देणार काय त्याला. बरं. म्हणजे फक्त तुम्हाला धार्मिक भावना भडकून गायला गोमाता करता आलं, पण गाईला एक खडकू सुद्धा बजेटमधून देता आलं नाही. ही त्याच्यासोबत हरामी आहे आणि ही हरामखोरी आम्हाला थांबवायची आहे. हे जर धर्माच्या नावानं हरामखोरी करत असाल तर जो आमचा गोपालक शेतकरी आहे, तुम्ही फक्त घोषणा केल्या, पण माझ्या शेतकऱ्यानं हे गाय वाचवली आहे, जगवली आहे आणि त्यानं पर्यावरण राखलं आहे. म्हणून या दूध व्यवसायाला तुम्ही एमर्जन्सी जोडलं पाहिजे. बकरी पालन असन, कुक्कुटपालन असन, नाही जोडलं तर मग कलेक्टरचा अर्धा पगार कमी करून त्या कलेक्टरला बकरी आणि म्हशी दिल्या पाहिजे सगळ्या अधिकाऱ्याला. म्हणजे तो नफेचा धंदा असं म्हणत असाल तर मग अर्धा पगार अर्धा या व्यवसायातून त्याला पगार दिला पाहिजे, अशी व्यवस्था करा. भाऊ, आपण हमी भावाच्या संदर्भात बोललात. नुकतंच आपल्याला यामध्ये जे जागतिक व्यापार संघटना आहे त्यामध्ये बरेचदा हमी भावाला विरोध होतो आणि भारतामध्ये जागतिक व्यापार संघटनेमध्ये आहे. तर या संदर्भात जर बघितलं तर भारताला विरोध होतोय यामध्ये जागतिक व्यापार संघटनेमध्ये. तर भारत सरकारने यामध्ये काय निर्णय घ्यावा की या जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर निघावं आणि शेतकऱ्यांचं हित करावं असं आपल्याला अपेक्षित आहे का? आणि असं कसं आहे, असे अनेक कायदे सरकार नेहमीच तोडत असतं. बरं. त्याच्यानं त्याचं बू दाखवून जे काही दाखवलं जातं ते हा सगळा पाखंडीपणा आहे. WHO माध्यमातून जो काही तुम्ही जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून आम्हाला बर्डन आहे, आम्ही बोनस देता येत नाही, आम्हाला हे करता येत नाही, अनुदान बंद करायला सांगितले जाते. म्हणजे तर खतावरची सुद्धा अनुदान. मला असं वाटते का ही बाजू मांडली पाहिजे. आणि अमेरिकेनं कायदा केला. अमेरिकेनं काय केलं का शेतकऱ्यासाठी, मग अमेरिका जर करू शकतं, अमेरिकेनं बजेटच्या 60% वाटा हा शेतकऱ्यासाठी खर्च करावा, हा कायदा केलेला आहे, निवड तरतुदीने केलेला आहे. मग तिथं कुठं झालं तुमचं? तिथे कुठं बंधनं तुमचे नाही आहे. म्हणून हे सांगायचं, तुम्हाला काही करायचं नसेल तर तुम्हाला मग तर जगाच्या व्यासपीठावर आम्ही कुपोषण वाढतंय, जगाच्या व्यासपीठावर आमचं आरोग्याचं सगळ्यात मागं काम आहे, जगाच्या व्यासपीठावर आमचं शिक्षण डबघाईस आलेलं आहे, मग तिथं कायदे लागू नाही, तिथं बंधनं नाही आहे. पर्यावरणाच्या बाबतीतही आम्ही परिपूर्ण नाही आहे. माझा शेतकरी पर्यावरणवादी आहे, तो पर्यावरण हे होतं तर त्याची सबसिडी दिली पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही म्हणजे तुम्ही शहरीकरणामध्ये झाडं कापतात आणि शेतीमध्ये आमची झाडं वाढवतोय, म्हणजे आम्ही तुम्हाला ऑक्सिजनही देतो आणि पोटात दाना पण देतोय. तुमचं रक्त जे तयार होतंय ना या जगातल्या माणसाचं, ते रक्त शेतकऱ्याचं आहे. म्हणजे DNA जरी तुमच्या बापाचा असन, पण त्या DNA मधलं येणारं रक्त हे आमच्या शेतकरी बापाचं आहे, हे या हरामखोरीनं समजून घेतलं पाहिजे. भाऊ, यामध्ये आता एक प्रश्न मला असा आहे की आपण जे 7 दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं त्यामध्ये पालकमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन सुद्धा दिलं शासनातर्फे की आम्ही 2 ऑक्टोबरपर्यंत साधारण एक उच्चस्तरीय समिती बसू आणि त्यामध्ये या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ आणि त्यामध्ये आपण स्वतः असणार आहे त्या समितीमध्ये. तर भाऊ, आपल्याला खरंच विश्वास आहे का की हे जे सरकार आहे ही कर्जमाफी शेतकऱ्यांना खरंच देईल? कारण की एक आहे की एकीकडे आपल्या शेतकऱ्यांचा हंगाम सगळा निघून गेलाय, खरीप हंगाम, आणि हे आता मागणी मान्य करतील का असं आपल्याला काय वाटतंय? असं कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी याच्यामधला फरक आहे. बरोबर. कदाचित औरंगजेबानं पकडल्यानंतर थोडंसं जर छत्रपती शिवाजी महाराजचा राजकीय गुणधर्म जर संभाजी राजामध्ये असता तर आज चित्र वेगळं राहिलं असतं. कारण कधी मागं यावं आणि कधी समोर जावं याचं तारतम्य काही ना काही जोडलं पाहिजे. आपली ताकद जरी जास्त असली तर योग्य एवढी जर मागा आपण त्याला थांबवलं नाही तर त्याचा विपर्यास आपण पाहतोय. 1 वर्ष आंदोलन करून सुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं. किती वर्ष थांबावं लागलं? 1 वर्ष. आणि 750 शेतकरी मारले गेले, त्याच्यात मरण पावले. आणि त्या आंदोलनाचे 3 कायदे रद्द जरी झाले असेल तर दुसरी अपयशाची बाजू तेवढीच मोठी आहे. म्हणजे लोक आज आम्हाला म्हणतात कशाला मागं घेतलं, मॅनेज झालं. लोकांना असं म्हणणं आहे का आम्ही घरी बसतो
पण तुमच्यावर गुन्हेगिरी दाखल होऊ द्या, तुम्ही जाळपोळ करा थोडंसं, बरोबर. आम्ही घरी बसून कॉमेंट्स करायला बरं आहे बरं आहे. आणि तुमची आम्ही मजा घेऊ. काही केलं तरी मग मॅनेज झालं, आता थांबायला नको होतं आंदोलन. हा जे कॉमेंट्स आहे ना त्या ह्या घरी बसणाऱ्या सत्ता पिपासू आणि पक्षाचे गुलाम असणारे बरोबर. जातीवादाशिवाय दुसरं काहीच न समजणारे लोक हा मूर्खपणा दाखवत आहे. 7 दिवस माझा कार्यकर्ता उपाशी बसला, मी उपाशी राहिलो, पाण्यावर आम्ही राहिलोय. त्याची त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे चांगुलपणा तर नाहीच नाही आहे. परंतु ते म्हणतं ना एखादा बैल जेव्हा वाहता पेरतंय किंवा तो काम करतं, मेहनत करतं, हजारो पराठ्या उभ्या करतं, त्याच्यातून एखादी पराठी जर मोडली तर त्याला कोंबे टोचणारी औलाद आहे. पण घरी बसून अलप खाऊ घालणाऱ्या म्हणजे बसणाऱ्या बठ्या बैलाले अलप खाऊ घालायचा आणि चालणाऱ्या बैलाला मात्र कोंबे टोचायचे, त्याच्या चुका काढायच्या. ही जी मानसिकता आहे ना, ही म्हणजे हे अफजल खानाची औलाद आहे साली, ही त्याच्यातली औलाद आहे. त्यांनी हे नाही पाहिलं का माझ्या समोर 50 लोक कार्यकर्ते उपोषण बसले होते, पण मला न सांगता असणारे 100-150 लोक उपोषणाला बसले होते. त्यांचं चा प्रश्न होता आणि आम्ही सांगतोय का हे आंदोलन आम्ही घेऊ ना. तुम्ही असं म्हणाले पाहिजे ना का ठीक आहे 2 ऑक्टोबरले मी सांगतोय 25% जरी शेतकरी मुंबईच्या दिशेनं चालला ना, असं चालायला जरी लागला तर हे सगळेचे पॅन्ट ओले होईल, बरोबर. सगळेचे पॅन्ट ओले होईल. पण आम्हाला सगळेले चालू देत नाही शेतकरी म्हणून. आमच्या आंदोलन मी वारंवार सांगितलं का माझं आंदोलन निवड मागणीसाठी नाही आहे. माझं आंदोलन याच्यासाठी आहे की मी या कष्टकरीसाठी मी जिवंत आहे, माझा कार्यकर्ता जिवंत आहे, हे मला दाखवायचं होतं. दुसरं ओबीसी मराठा आणि हिंदू आणि मुसलमान, दलित आणि इतर हे जे वाद निर्माण केले जाणीवपूर्वक, त्याला जे काही अस्तित्वहीन करण्याचा प्रयत्न माझ्या कष्टकरी कामकरी शेतमजूर असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, त्याचं अस्तित्व धोक्यात आणण्याचा जो प्रयत्न केला जात होता, ते अस्तित्व निर्माण करण्याचं काम आम्ही या आंदोलनातून केलं. एक व्यासपीठ दिलं. अजूनही तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय का तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, कोणत्याही जातीत राहा, कोणत्याही धर्मात राहा, कोणालाही मतदान करा. मी जरी उभं राहिलो तर मलाही मतदान करू नका, पण जेव्हा कष्टकऱ्याचं आंदोलन असेल तेव्हा मात्र उभे राहा. एवढं जरी केलं तर ही लढाई पैशाची आहे, आर्थिकतेची आहे. माझ्या मरणाऱ्या बापाची पाय घसरून आत्महत्या करणाऱ्या त्या बापाची ही लढाई आहे. त्याच्यात राजकारण करू नका. पहिलं आंदोलन आम्ही थांबवलं म्हणजे ते संपलं होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हातावर तुरी देऊन स्वराज्याची पुनर्रचना केली. आखरी आंदोलन करायला काही कोणी आमच्या हातपाय धरून ठेवलेले नाही. पण त्यावेळेसचं केलेलं आंदोलन हे सत्तेतल्या लोकांना जर आम्ही रस्त्यावर उतरलो असतो तर त्यांना मोडून काढण्यास सहज सोपं झालं असतं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या कार्यकर्त्याला पुढं उभाच नाही राहायला पाहिजे, तशा पद्धतीनं एक भीतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार केलं गेलं असतं. परंतु आम्हाला ते थांबवायचं होतं, कारण आम्हाला अधिक ऊर्जा घेऊन लढायचं आहे. आणि जेथपर्यंत जशी बच्चू कडूनं आम्ही आंदोलनातला PhD केलेले आहे, 350 आंदोलनच्या वर 350 गुन्हे दाखल आहे आणि आजपर्यंत हजारो आंदोलन आमच्या पाठीशी आहे. 182 शासन निर्णय बच्चू कडूनं दिव्यांगाच्या आंदोलनासाठी काढले, 182 शासन निर्णय. आणि म्हणून आंदोलनाबाबतीत कोणी आम्हाला मार्गदर्शन करावं एवढा मोठा सध्या कोणी नाही आहे. त्याच्यानं आम्ही जे काही आंदोलन करून 2004ला केलेलं आंदोलन सुरू केलं. फक्त 400 रुपये महिना होता, तो 600 केला, 1500 केला, 1000 केला, 1500 झाला. आणि 3-5% निधी पुऱ्या महाराष्ट्रात, देशाच्या धर्तीवर फक्त महाराष्ट्रात वाटप होतं दिव्यांगाला. 182 शासन करणारा आंदोलनकारी बच्चू कडू, त्याचा कार्यकर्ता अनुभवी आहे. त्याच्यानं आम्हाला हे धडे शिकवण्याची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का दिव्यांग मंत्रालय जगातलं पहिलं आम्ही उभं केलं. आंदोलन कसं करावं, कुठं थांबावं, कशी नाकदबी करावी, सरकारनं आमच्यासोबत बदमाशी करू नये, शेतकऱ्याची मजुराची फसवणूक करू नये. कारण ते पाप जे आहे ना, जे राम मंदिरातून तुम्ही कदाचित वाटत असन पुण्य कमावलं, पण आज राम ठाकरे नावाचा, राम नावाचा, लक्ष्मण नावाचा आणि एक शिवाजी महाराजाच्या नावाचा माणूस आत्महत्या करून मारतं, ते पाप तुम्हाला फेडता येणार नाही. ते
ते पाप फेडण्यासाठी आम्ही तुम्हाला सुबुद्धी देत आहे आंदोलनातून. सरकारनं त्याच्यासोबत बदमाशी केली शेतकऱ्यासोबत, तर आमच्यासारखा वाईट नाही. हम अकेले भी लड़ सकते हैं. अगर गांधीगिरी है तो भगत सिंग भी हो सकते हैं. हम बंदूक भी हाथ में ले सकते हैं. आम्हाला त्याची काही पर्वा नाही आहे. हा बच्चू कडू आहे आणि तो शेतकरी कष्टकऱ्यासाठी जगणार आहे. त्याच्यानं हे उलटे अटंगे फटंगे याला आम्ही काही मानत नाही आहे. आम्ही काही धर्मजातीची आणि तुम्ही अस्मितेची लढाई लागली, पण आमच्या अस्तित्वपणाला लागला आहे. आणि हे अस्तित्व आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या गरीब कष्टकरी माणसाच्या खिशात बजेटमधला पैसा रुपया जो अदानी अंबानीच्या घरात जाते तो गरिबांच्या घरात नेण्याची ही लढाई आहे. आणि हा पैसा शेतकऱ्याच्या घरात नेणार म्हणजे नेणारच. हा निर्धार आहे आपण. हां भाऊ, ह्या संबंध आंदोलनामध्ये साधारण आपण अन्नत्याग केलेलं होतं. हे सगळे संकट बघता आपण हे आंदोलन कसं काय टिकवून ठेवलं, ह्याची काय आपल्याकडे कला आहे की आम्हाला सांगा. नाही, कसं आहे, इच्छा असेल तर मार्ग सापडते. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जिजाऊच्या असेल, अहिल्यादेवी होळकरांच्या असेल, महाराणा प्रताप असेल किंवा महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाई आहे, त्यांनी जी लढाई उभी केली कष्टकऱ्यांची, ही आत्मीयतेतून, जिव्हाळ्यातून आणि त्यांच्या दुःखातून, वेदनेतून तयार झालेली आहे. आणि वेदनेतून तयार झालेल्या लढ्याला मला वाटते अधिक जास्त मार्गदर्शनाची गरज नसतं. बरोबर. ते आपोआपच ते म्हणतं ना का पाऊस पडला का त्याची नदी व्हायला वेळ लागत नाही. तर ते 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 सहज तयार होत आहे. आणि प्रामाणिकता राहिली का ह्या गोष्टी सहज घडून येऊ शकतं. तशा पद्धतीच्या काही ना काही व्यवस्था निर्माण होते. त्याच्यानं ते आम्ही ठरवलं होतं का आपण एकदा व्यासपीठ निर्माण करू. कारण ओबीसी मराठा म्हणून पेटलेला महाराष्ट्र शेतकरी मजूर म्हणून एकत्र होईल का, ते आम्हाला तपासायचं होतं. आणि तो एकत्र झाला. लाख लाख धन्य आहे आम्ही आणि त्यांचे आभार मानतो त्या सर्व शेतकरी शेतमजुरांचे. तर त्यांनी याला पाठिंबा दिला. काँग्रेसचा शेतकरी आला, राष्ट्रवादीचा शेतकरी आला, भाजपचा शेतकरी आला, शिवसेनेचा शेतकरी आला, मजूर आला, सगळ्या जातीतला आला. हे आमच्या आंदोलनातलं न दिसलेलं सगळ्यात मोठं यश आहे. आणि हे यश मोजता येणार नाही. ते येत्या काळात एवढं मोठं राहील का मोजणारे सुद्धा त्याच्या खाली दबून चालले जाईल. हो, आपण आता विरोधकांच्या प्रश्नावरती येऊया. अनेक विरोधक या आंदोलनाच्या दरम्यान आपल्यावरती काही आरोप करत होते की बच्चू कडू हे सरकारमध्ये असताना त्यांनी या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तेव्हा पूर्ण करून घेतल्या नाहीत. आणि आता ते विधानसभेमध्ये पराभूत झाल्या कारणाने ते आता त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी म्हणून अशा प्रकारची काय आंदोलनं करतात. यामध्ये आपण काय बोलाल भाऊ, कारण हे फार मोठा आरोप आपल्यावरती आहे. तर मला वाटते याच्यावर काही उत्तर द्यायची गरज नाही आहे. कारण हे प्रभावहीन लोक आहे. यांचं अस्तित्व घरापुरतंही नाही आहे, घरातही नाही आहे. त्याच्यानं 350 गुन्हे दाखल झाले. हे की बगर आंदोलनाचे थोडे झाले. राज्यमंत्री असताना मी दिल्लीला जाऊन आलो. देशातला पहिला राज्यमंत्री असेल का मंत्री असताना डायरेक्ट दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होणारा. CM to PM म्हणजे मोदी साहेबांच्या गावापर्यंत आम्ही थेट धडकलो. तेव्हाही आम्ही सत्तेतच होतोय. त्याच्यानं सत्ता काही बच्चू कडूच्या एका आमदारामुळे झुकणारी असती तर सत्ता झुकवली असती ना आपण. कारण संख्याबळ महत्त्वाचं असतं. ज्यांना आरोप केले असेल त्याचा अभ्यास फार कमी आहे आणि त्यांना आपण ट्युशन देऊ. अच्छा. भाऊ, त्यानंतरचा प्रश्न असा आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण जे बघतो की शेतकरी कामगार पक्षाचे जे काही किंवा नेते जे असतील चळवळीचे, त्या चळवळीचे नेते या निवडणुकांमध्ये, गेल्या लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये राजू शेट्टी सुद्धा असतील आणि आपण सुद्धा, की बच्चूभाऊ यांच्याबद्दल या विधानसभा निवडणुकीमध्ये जरा सुद्धा वाटत नव्हतं. अनेकांना आश्चर्य बसलं की बच्चूभाऊ यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीला. तर भाऊ, या ज्या चळवळी आहेत, शेतकरी चळवळ असो किंवा कामगार चळवळी असो, या सर्व चळवळी संपवण्याचा प्रयत्न सध्या चाललेला आहे का? पहिले तर गोष्ट आहे, नेते संपाची गोष्ट सोडा, शेतकरी मजूरच संपवला ना. नेते तर आम्ही तर लई दूरची गोष्ट आहे. आम्ही संपलो उभं राहू, पण आता शेतकरी मजूरच संपवला आहे. कारण त्याला तेली केलं, माळी केलं, ओबीसी केलं, मराठा केलं, पाटील केलं, देशमुख केलं, त्याला हिंदू केलं, मुसलमान केलं.
मग शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, शिवसेनेचा झाला, भाजपचा झाला, मजूरही तसाच झाला. त्याच्यानं आमच्या संपण्याचं दुःख जास्त नाही आहे, बरं. पण मतदारच संपवला आहे आणि नाही संपलेला मतदार मशिनीतून संपवून टाकला. दुसरं काय म्हणजे एकंदरीत लोकशाहीचं जे चालवली तलवार आहे मशीन, मोदी साहेब म्हणे ये बहुत गलत है और ये काँग्रेस का षडयंत्र आहे. म्हणजे काँग्रेसनं EVM मशीनचं रोप लावलं आणि भाजपनं ते वटवृक्ष केलं व्यवस्थित. काँग्रेस बरी की भाजप बरी? सगळे सारखेच आहे. शेतकऱ्यासाठी जो बरा असेल, मजुरासाठी, त्याच्यासाठी आम्ही गुलाम हो. माझं काय मत आहे का या सगळ्या कष्टकऱ्यांचं जग उभं राहिलं पाहिजे, तो उभा राहायला पाहिजे. त्याच्यासाठी जो जो करण आम्ही एक आवाज म्हणून नेहमी हमेशा उभे राहू. मलाही पार्टीत जाता आलं असतं ना, मला काय हरकत आहे, झालं मलावर काय बंधन आहे. म्हणजे काय माझी बायको नाही म्हणते का, पोरगा नाही म्हणते का, लोक नाही म्हणते किंवा मला काय बाट आहे का. पण आम्हाला माहित आहे आम्ही गेलो म्हणजे गुलाम व्हावं लागतं. तर मग ते गुलामी स्वीकारल्यापेक्षा पळणं स्वीकारू ना आपण, चालतंय आपल्याला. और लढणं हमारा बाना आहे. आम्ही छत्रपती बाबासाहेबाचे, महात्मा फुल्यांचे, होळकरांचे रक्तानं DNA जरी वंशज नसले तर विचाराचे वंशज आहे ना आम्ही. आता DNA ना असणारे वंशज काय करते ते त्यांना पाहू द्या, पण आम्ही रक्ताचे जरी नसलो तर विचाराचे वंशज आहे आणि तो लढा कायम ठेवायचा आहे. ना हे गिरना ये बहुत बड़ी बात नहीं है. हम रुके नहीं तो फिर गिरे का है. बरोबर. भाऊ, यामध्ये आपल्याला पराभव जो आहे आपला, हा संबंध महाराष्ट्राला एक अनपेक्षित असा पराभव होता. आपण भाऊ EVM जे सध्या प्रकरण चाललंय, राहुल गांधींनी यांच्यावरती लेख पण लिहिलाय, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? यामध्ये EVM मध्ये खरंच बदमाशकीच आहे ना, काँग्रेसनं आणलेलं पाप आहे. मी तेच म्हटलं ना, स्पष्ट मत आहे. त्यांनी ते बीज लावलं, यांनी त्याचा वटवृक्ष केला. पाप कोणाचं आहे? EVM आणलं कोणा? तेव्हा मोदी साहेब बोंबलत होते, भाजपवाले विरोधात बोलत होते, आता काँग्रेसवाले बोंबलतात. सारखंच आहे. अगदी ते लोकशाहीला मतदार काय झालंय काय, या सगळ्या 50-60 वर्षाच्या राजकारणामध्ये मतदार हा प्रथम स्थानी होता, उंचावर होता. त्याचं अस्तित्व, त्याची ताकद, त्याचा जो बाणा होता, तो मतदार म्हणून तुम्हाला फार किंमत होती. त्याला घबरावत होते ना, यार मत भेटलं पाहिजे, काही उलट बोलू नको, काही चुकीचं बोललं, चुकीचे निर्णय घेतले तर परिणाम पडेल. आता राहिलं कुठे? आता पक्ष हा अग्रस्थानी आला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे का लोकांसाठी निवडून दिलेली लोकशाही आम्हाला पाहिजे, तो लोकप्रतिनिधी पाहिजे. आता चेंज एवढा झाला का पक्षांनी, पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन पैसे गिसे काय असं जाती धर्माचा सगळा कालव करून जो निवडून येलेला आमदार खासदार आहे तो पक्षाचा झालेला आहे, लोकांचा कुठे राहिलेला आहे. आणि मग तो पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी कार्यक्रम राबवतो, त्याच्यासाठी योजना आखतं, त्याला योजना दिल्या जातं, ते करप्शन वाढतं. आखरी बजेटमध्ये डायरेक्ट लोकांना भेटणाऱ्या योजना किती आहे आणि इनडायरेक्ट काम करतो काय 3.5 लाख 3 लाख कोटी जातं कर्मचारी पगार गिगारासाठी, 7.5 लाख कोटीपैकी मग 3.5 लाख कोटी राहतं. त्याच्यातलं किती भेटतं सामान्य माणसाला? 50,000 कोटी. संख्या आमची जास्त, डायरेक्ट भेटणारे पैसे 50,000 कोटी. मग 3 लाख कोटी हे पुलं, रस्ते, सिमेंट, काँक्रीट सगळं व्यवस्थित, त्याच्यातलं कमिशन, वाटगिरी, MMRD, हे सगळं बरोबर पक्षाला मजबूत बलस्थान निर्माण करण्यासाठी 3.5 लाख आहे पक्ष कार्यकर्त्यासाठी. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. आणि म्हणून आता कर्जमाफी का करत नाही लवकर? त्याच्यासाठी सगळा अभ्यास काय करतंय? तुम्ही सांगा, लाडक्या बहिणीला अभ्यास केला का? नाही. तेच म्हणतं अपात्र एवढे आले. अरे नालायक हो, एवढे पण हरामी करू नका ना. एवढी हरामी का करताय तुम्ही? का लाडकी बहीण मतभेटासाठी बगर समितीची केली आणि शेतकरी कर्जमाफीच्या वेळेस मान्य आहे, मला हे मान्य आहे का ते समिती असलीच पाहिजे, परंतु तेव्हा तो विचार का नाही आला? कारण तुम्हाला मतं घ्यायचे होते. तिजोरीतले पैसे वापरायचे, पक्षाचे मतं घ्यायचे. ही जी बदमाशकी आहे ना, म्हणूनच मी म्हणतो का हा पैसा मला गरीबाच्या घरापर्यंत न्यायचा आहे. ही जी बदमाशकी आहे का त्या बजट में आमचं स्थान का है? यहाँ जाति भेद नहीं है, अर्थभेद है. और मुझे लोगों को बताना है कि जाति और धर्म भेद ये पक्ष और पार्टी के लिए है, नेताओं के लिए, लेकिन हम जो लेके आ रहे हैं ये अर्थभेद है. और ये अर्थभेद की लड़ाई है, वो जान देकर भी लड़ेंगे हम.
हो, जशा प्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी आणि विकलांगांसाठी आपलं जे कार्य आहे, तर त्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं करतात. तशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत आणि सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत विद्यार्थी. एम-पी-एस-सीची परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासुद्धा बऱ्याचशा मागण्या आहेत. त्यामध्ये आपण त्यांच्याबद्दलची काय जे अन्याय होत आहेत, त्याबद्दल आपण काय भूमिका घ्याल किंवा शासन दरबारी आपण काय प्रश्न आमची ते 5वी मागणी आहे का तुम्ही ज्या संख्येनं अधिक असणाऱ्या जागेची जाहिरात लगेच काढावी, त्या जागा लगेच भराव्या, नाहीतर बेरोजगार भत्ता तुम्हाला सुरू करावं लागेल. एकतर सगळ्यात जास्त रोजगार देणारा शेती उद्योग आहे, त्याला तुम्ही बजेट उपलब्ध करून देत नाही आणि इकडे बेरोजगाराच्या हाती झेंडे देऊन पक्षात तर वापरून घेता पण त्याच्या हातात काही देत नाही आहे. आणि मग ही जे बदमाशी आहे ते जास्त दिवस थांबणार नाही. आता आम्ही आलो आहे आणि तुमचे झेंडे जाळायला आलो, ते मशाली घेऊन जाळू. ते उद्धव साहेब किती जाळून मला माहीत नाही, पण त्याची मशाल आम्ही हातात घेऊन हे त्यांच्या सगळ्यांच्या राजकीय पक्षाचे जे झेंडे युवकांच्या हाती दिले त्याला मशाली पेटवायचे दिवस आले. एकतर शेतात काम नाही, त्याला पैसे नाही, मजुरी नाही, त्या युवकांचे लग्न व्हायला आता तयार नाही. अर्ध्याधिक युवकांच्या आत्महत्या दिवसांदिवस वाढत चालल्या. शेतकऱ्याच्या बरोबरी त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त युवकांच्या आत्महत्या होत आहे. काही युवक आम्ही पाहतोय मानसिक तणावामध्ये येत आहे. याचा सध्या अभ्यास करायला तुम्हाला वेळ नसेल तर मग आम्ही तुमचा अभ्यास करणं सुरू करू. एम-पी-एस-सी तर्फे साधारण निकाल बरेच दिवस लावले जात नाही, त्यामध्ये जॉईनिंग सुद्धा दिलं जात नाही. विद्यार्थी बरेच फ्रस्ट्रेशन मध्ये आहे भाऊ. याबद्दल आपण आणखी त्यांच्याबद्दल आक्रमक अशी भूमिका काय घेऊ शकता? नाही, आम्ही पेपर फुटीचा कायदा आणला. सगळ्या महेश बडे माझ्यासोबत होता आणि उद्धव ढवळे असेल, ह्या सगळ्यांना मिळून आम्ही एम-पी-एस-सीकडून ह्या स्पर्धा झाल्या पाहिजे. बरं. कारण बाकी याच्यातून सगळं तुम्हाला पाहिजे काय काय हे झालं आहे, कशा पद्धतीनं करप्शन आहे. आता पैशावाल्यांनाच नोकरी आणि ज्याची सत्ता असेल त्याचेच पोट्टे नोकरीवर लागत, ही जी काही व्यवस्था निर्माण केली आहे त्याच्यासाठी एम-पी-एस-सीकडून त्यानं झाल्या म्हणजे निवड झाल्या पाहिजे, त्या राबवल्या पाहिजे. पण एम-पी-एस-सी म्हणजे डंगऱ्या बैलासारखी व्यवस्था आहे. म्हणजे ते चालते का उठते का बसते माहीत नाही. आणि त्याच्यासमोर पहिल्यांदा आम्ही आंदोलनाचं दिलं होतं, त्यांनी बऱ्याच ते निकाली लावले. आता आम्ही एम-पी-एस-सीवाल्यांना पण इशारा देतोय का तुम्ही या सगळ्या बाबतीत अधिक मनुष्यबळ लावा, लागन तर कंत्राटी लावा, सध्या नाही भरता येत असन. पण हे सगळे साधं 2000 जागा दिव्यांगाच्या मंत्रालयात उभ्या करायच्या होत्या, त्या अजून केल्या नाही. म्हणजे ही सगळी जर एकंदरीत व्यवस्था पाहतोय का बेरोजगारांना कामही द्यायचं नाही, नोकरी द्यायचं नाही आणि उलट त्याच्या हाती झेंडे देऊन त्याचं जीवन बर्बाद करणारी व्यवस्था आहे, हे मोडीत काढावं लागेल. भाऊ, यानंतरचा आपला प्रश्न असेल की आपल्याकडे जे आहे तर एक शरद जोशी यांच्यानंतर एक शेतकरी नेता म्हणून बच्चू भाऊंकडे पाहिलं जातं, त्यासोबतच राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं. पण यामध्ये एक दिसत आहे की बच्चू भाऊंनी जेव्हा गुवाहाटीचं जेव्हा बंड झाला त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या जो भूमिका होती बच्चू भाऊंकडे पाहण्याची किंवा दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन बदलत गेलाय भाऊ. तर यामध्ये आपण जनतेकडनं काय अपेक्षित कराल? हे जनतेचा काही दृष्टिकोन नाही आहे. हे जे चलेचपाटे असतं ना पक्षातले, त्यांचे त्या अभिप्राय आहे. तुम्ही एक सांगा, या हातानं चूक केली म्हणून हात काही कापून ठेवतो का आपण शरीराच्या बाजूनं? या पुऱ्या खोलीमध्ये एखादा कोणा बेकार झाला, कधी काही पुरी रूम तोडतो का आपण? नाही तोडत. ह्या चुका तर मग प्रभू रामचंद्रानं सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, मग काय प्रभू रामचंद्रावर तुम्ही आरोप करणार आहे का? आयुष्यातल्या काही चुका असतात, त्या चुका वाटत असेल, पण मला ते वाटत नाही. मला का वाटत नाही? कारण त्या चुकीमुळं मला दिव्यांग मंत्रालय भेटलं. हम बदलाव हुए लेकिन लोगों के लिए, हमारे लिए थोडे हुए. हां, आम्ही जर तिथं जाऊन जर मंत्रिपद घेतलं असतं तर मग तुम्हाला बोलायलाच जागा आहे. पण ही जी आहे ना, हे 40 पैसे खर्च करून एका कॉमेंट्सवर खर्च करणारी औलाद आहे. त्याच्यानं मी त्याच्यावर काही फार लक्ष देत नाही. कारण यांचा जो IT सेल आहे, ह्या सगळ्या बदमाशकी आहे यांच्या. गुवाहाटी करून अरे तुमचे साले बापाच्या बापा बदलवले. तुम्ही आई बहिणीसहित तुम्ही सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं तुम्ही बदल केला, कशा पद्धतीनं तुम्ही राजकारण केलं. ते म्हणताना आम्ही मागं म्हटलं होतं का गरिबाची पोरगी जर पडून गेली का ते पडून गेली म्हणता, श्रीमंताच्या पोरानं जर पडून गेलं तर ते लव म्हणताय. म्हणजे श्रीमंताचं लव आणि गरिबाचं पडून गेली, ही बदमाशकी आहे त्याच्यातली. अरे तुम्ही उद्धव साहेब
काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब आणि काँग्रेस एकत्र झाली आणि उद्धव साहेब सीएम झाले. बरं. हे काय गुवाहाटीपेक्षा चांगलं आहे? आणि अजितदादा भाजप सोबत जाऊन बसले, हे गुवाहाटी त्यांना पचून घेताय तुम्ही, त्यांचे चुका तुम्ही मान्य करता, पण बच्चू कडून चांगल्यासाठी केलेली चूक सुद्धा तुम्हाला मान्य होत नाही. म्हणजे तुम्ही कोणाचे बोल वचन आहे ते स्पष्ट होते ना. हम डरते नाही ऐसे लोगों को. हो, या आंदोलनामुळे आपल्यावरती काही जे बँकेचं अध्यक्षपद आहे त्यामध्ये सुद्धा आपल्यावरती काही कारवाई करण्यात आली. यामध्ये हे कुठेतरी हेव्या दाव्या पोटी करण्यात आला आहे का? दुसरं काय कारण असेल? उपोषण झाल्याबरोबर संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला ती 13/5ची ऑर्डर मला जून महिन्यात भेटते. म्हणजे मी पात्र नाही आहे अध्यक्ष, म्हणजे कळ का सगळे मंत्री आंदोलनाच्या अगोदर पात्र दबाव तंत्र आहे. म्हणजे जसा औरंगजेबन करायचं ना की भाई हम फिर ऐसा करेंगे, हे त्याचीच प्रवृत्ती आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचंय, शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं, वृत्ती मात्र अफजल खानाची ठेवायची, त्याच्यातला प्रकार आहे. म्हणजे कोणी बोलणारा नसावा, बोलू नये, काही करू नये, कारण तर मग हम तलवार लेके बैठे है, तुम्हाला अंदर टाकून देऊ, मारून टाकू, असं करू तसं करू, हे काही करू शकतात. आणि आम्ही विचारानं परिपक्व असल्यामुळं पद काय, जिंदी लाज जरी रस्त्यावर पडली आमची, रक्तबामड जरी झाला, तर मुद्द्यासोबत शरणागती नाही. भाऊ, आता एक शेवटचा प्रश्न आणि जनतेच्या मनातला प्रश्न. या 7 दिवसीय अन्नत्याग आंदोलनामध्ये आपल्यासोबत नैनाताई सातत्याने होत्या. तर यावरून अनेकांना शंका येत आहेत किंवा काहींना आतुरता हे जाणून घेण्यासाठी की पुढचं नेतृत्व प्रहारचं महिलांचं नैनाताई असतील का? नाही, नैना नेतृत्व किंवा राजकारणाचा तिचा विषय नाही आहे. तिने जे बोललं आहे ते सामाजिक भान ठेवून बोललेलं आहे. एखाद्याच्या कुटुंबात जर 7 दिवस उपोषण कोणी करत असेल तर त्याच्या वेदना काय असतं. साधं तुम्ही शेतकऱ्याचं एखादं चांगलं धोरण निर्माण करू शकलं नाही, त्या वेदना होत्या. त्या वेदनेतून तिनं जे बोललंय ते त्याच्यामुळे ते नेतृत्वासाठी बोलले नाही, तर जे नेतृत्वहीन जी व्यवस्था निर्माण झाली आहे त्याच्या डोक्यात काही गोष्टी गेल्या पाहिजे. म्हणजे रामायण सांगणारे लोक उद्या रावणाची पूजा करायला लागतं, वृत्तीनं वागायला लागतं, त्याच्यासाठी केलेलं तिचं भाषण होतं. आणि तिच्या भाषणाने हे ठणकावून सांगितलं बावनकुळेंना, त्यांच्या डोक्यात तुम्ही नंतर कधीही आंदोलन करू शकता. अशा असणाऱ्या एखाद्या राजकीय मंत्रिपदी असणाऱ्या माणसाला ते शोभणारं नाही आहे. तिनं माझ्या ऐकून जे बोलता आलं नाही ते नैना बोलली, खरं तर तिचे आभारच आहे. तिनं जे ह्या गोष्टी त्या टोकदारपणे मांडल्या ना, हीच खरं तर भूमिका गरजेची आहे आणि तिनं ते मांडली, म्हणून तिला आम्ही नेतृत्व करणं देणारा अशातला काही भाग नाही आहे. भाऊ, आता शेवटचे काही 2 प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत आणि एका वाक्यामध्ये आपण उत्तर द्याल. आपला आवडता नेता कोणता? नेता म्हणजे काय, आता नेतृत्व आम्ही छत्रपतीला मानतोय, बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. समकालीन नेता कोणता? समकालीन तर नेता काही आवड निर्माण होईल अजून काही असं एवढं आमचं काही काय म्हणते नातं जुळलं नाही आहे. जो शेतकरी मजुरासाठी करेन तो आवडता होऊ शकतो भविष्यात. भाऊ, आपला आवडता राजकीय विरोधक कोण? राजकीय विरोधक आवडता कसा राहील? ज्यांच्याशी विरोध करायला आवडेल तुम्हाला तो. आमचा विरोध व्यवस्थेला आहे, त्याच्यानं एका नेतृत्वाचा आम्ही विरोध करत नाही. व्यवस्थेच्या विरोधात लढतोय. त्याच्यानं फडणवीस साहेब काय, शिंदे साहेब काय, अजितदादा काय, आणि शरद पवार साहेब, उद्धव साहेब, हे काही ही लहान हे त्याच्यातले हे आहे, लहान गोष्टी आहेत. या व्यवस्थेला मारायचं आहे मला. आम्ही व्यवस्थेच्या विरोधात उभं राहतोय. त्यांना हे थोडी बडी बात आहे. अफजल खानची प्रवृत्ती वाईट होती, अफजल खानाला विरोध थोडा होता, त्यांच्या प्रवृत्तीला मारलाय, ती प्रवृत्ती ठेसणार आहो आम्ही. त्याच्यानं कोई नेता गीता हमारा विरोध थोडा हो सकता है, वो इतने बडे थोडे आहे. तर आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे जे नियोजन आहे ते भविष्यातलं आपण जाणून घेतलं, त्यांचे विचार जाणून घेतले, त्यांचं प्रहार जनशक्ती पक्ष आणखी शेतकऱ्यांचा अन्याय दूर करण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहेत हे सर्व आपण जाणून घेतले या ठिकाणी. तर अशाच प्रकारे आपण भाऊंकडनं पुढेही काही आणखी जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.